Hello everyone. In this video, we start a new point, turbidimetry and nephelometry. आपण nephelometry आणि turbidimetry हा नवीन पॉइंट बघणार आहोत. आता हे turbidimetry आणि nephelometry ह्याचं बेसिक काय ते आपण सिंपल आधी बघून घेऊ. आता आपल्याला माहिती आहे एखादं सोल्युशन आहे. त्या सोल्युशन मध्ये समजा पार्टिकल्स असतील बारीक बारीक आणि त्यामधनं आपण रेडिएशन पास केले तर काय होईल? तर दोन गोष्टी घडतील. एक तर त्या पार्टिकलचे जे मधनं जागा आहे त्यामधनं रेडिएशन बाहेर पडतील किंवा स्कॅटर्ड होतील. म्हणजेच काही रेडिएशनचं स्कॅटरिंग होईल. त्या पार्टिकलला ते आदळतील आणि ते कुठेतरी वेगळ्या दिशेने रिफ्लेक्ट होतील. तिथे स्कॅटरिंग होईल. आदळल्यामुळे तिथे स्कॅटरिंग बघायला मिळेल आणि उरलेला पार्ट आहे रेडिएशनचा तो त्या पार्टिकलच्या मधनं जी गॅप आहे त्या गॅप मधनं त्या सॅम्पलच्या पलीकडे जाईल, आरपार जाईल, म्हणजे ट्रान्समिट होईल, रिफ्रॅक्ट होईल. आता हे जे बेसिक आहे हे बेसिक घेऊन नेफेलोमेट्री आणि टर्बिडिमेट्री आणि नेफेलोमेट्री ह्या दोन मेथड्स इथे तयार झालेल्या आहेत. ह्या दोन प्रिन्सिपल्स आहेत ती घेऊन आपण क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह अनालिसिस सबस्टन्सचा करतो. त्या ज्या मेथड्स आहेत त्यांना टर्बिडिमेट्री किंवा नेफेलोमेट्री असं आपण म्हणतो. When a beam of light is passed through a solution containing suspended particle, a part of it scattered by the suspended particle and the rays is transmitted. Quantitative analysis can be performed with scattered and this transmitted radiation using either turbidimetry or nephelometry. म्हणजे नेफेलोमेट्री आणि टर्बिडिमेट्री मध्ये जे स्कॅटरिंग आणि ट्रान्समिशन ऑफ रेडिएशन आहे ह्याचा विचार केलेला आहे. आता टर्बिडिमेट्री म्हणजे काय आणि नेफेलोमेट्री म्हणजे काय ते आपण बघू. दोन्ही वेगवेगळ्या कन्सेप्ट आहेत. आता टर्बिडिमेट्री म्हणजे काय तर आता ह्या दोन्ही ह्याच्यामध्ये आपण इंटेन्सिटी ऑफ ट्रान्समिटेड रेडिएशन आपण इथे बघतोय. टर्बिडिमेट्री म्हणजे काय? टर्बिडिमेट्री इन्व्हॉल्व्स मेजरमेंट ऑफ डिक्रीज्ड इंटेन्सिटी ऑफ इन्सिडेंट रेडिएशन transmitted through the medium that is caused by scattering as a function of concentration of dispersed phase. आता इथे आपण काय स्टडी करणार आहोत तर इन केस ऑफ टर्बिडिमेट्री आपण काय स्टडी करतो बघा. डिक्रीज इन इंटेन्सिटी ऑफ इन्सिडेंट रेडिएशन. इन्सिडेंट रेडिएशनची जी इंटेन्सिटी ही डिक्रीज होते. ट्रान्समिटेड थ्रू द मीडियम दॅट इज कॉज बाय or transmitted through the medium that is caused by scattering as a function of concentration of dispersed phase. आता आपण म्हणतोय की टर्बिड जे सोल्युशन आहे किंवा एखादं सोल्युशन जे सस्पेंडेड पार्टिकल आहे त्याचा आपण इथे स्टडी करणार आहोत. आणि जेव्हा रेडिएशन आपण त्याच्यावर टाकतो तेव्हा त्या रेडिएशनचा काही भाग स्कॅटर होतो आणि काही भाग ट्रान्समिट होतो. आता काही भाग स्कॅटर झाल्यामुळे इन्सिडेंट रेडिएशन आहे त्याची इंटेन्सिटी कमी होणार आहे. ट्रान्समिट होत असताना जो इन्सिडेंट रेडिएशन आहे त्याची जी इंटेन्सिटी आहे ही ट्रान्समिट होत असताना कमी होणार आहे कारण काही भाग हा स्कॅटर्ड होणार आहे. आणि कमी झालेली इंटेन्सिटी आहे ड्यू टू स्कॅटरिंग ट्रान्समिटेड लाईटची ही आपण टर्बिडिमेट्री मध्ये आपण शिकतो. टर्बिडिमेट्री मध्ये आपण स्टडी करतो. आता ऍब्झॉर्बन्स स्पेक्ट्रोस्कोपी आणि टर्बिडिमेट्री मध्ये एक कॉमन आहे की इथे ऍब्झॉर्प्शन मुळे इंटेन्सिटी ऑफ इन्सिडेंट रेडिएशन कमी होते इन केस ऑफ ऍब्झॉर्प्शन स्पेक्ट्रोस्कोपी. अँड इन केस ऑफ टर्बिडिमेट्री इथे स्कॅटरिंग मुळे ट्रान्समिटेड लाईटची इंटेन्सिटी कमी होते. हे झालं टर्बिडिमेट्री बद्दल. टर्बिडिमेट्री मध्ये आपण ट्रान्समिटेड लाईट स्टडी करणार आहोत पण त्याची जी कमी होणारी इंटेन्सिटी आहे ती आपण स्टडी करणार आहोत आणि त्या इंटेन्सिटीवरनं आपण क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह अनालिसिस आपण करणार आहोत. आता सेकंड नेफेलोमेट्री. नेफेलोमेट्री म्हणजे काय? नेफेलोमेट्री इन्व्हॉल्व्स मेजरमेंट ऑफ स्कॅटर्ड रेडिएशन रादर दॅन डिक्रीज incident radiation usually but not necessarily at a right angle to the incident radiation as a function of concentration of dispersed phase. आता नेफेलोमेट्री मध्ये काय आहे
तर नेफिलोमेट्री इन्व्हॉल्व्स मेजरमेंट ऑफ स्कॅटरिंग रेडिएशन रादर दॅन डिक्रीज इन्सिडेंट रेडिएशन. आपण स्कॅटरिंग रेडिएशन मेजर करतो. रेडिएशन किती स्कॅटर्ड होते ही आपण मेजर करतो. कशामध्ये? तर नेफिलोमेट्रीमध्ये. आणि राईट अँगल टू इन्सिडेंट रेडिएशन आपण स्कॅटर होणारं रेडिएशन इथे मेजर करतो. ही जी प्रोसेस आहे त्याला आपण नेफिलोमेट्री असं आपण म्हणतो. आता टर्बिडिमेट्री आणि नेफिलोमेट्रीमध्ये फरक काय? तर टर्बिडिमेट्रीमध्ये आपण ट्रान्समिटेड रेडिएशनची इंटेन्सिटी चेंज आपण स्टडी करतो आणि नेफिलोमेट्रीमध्ये स्कॅटर्ड रेडिएशनचा आपण स्टडी करतो. हा दोघांमधला फरक आहे. आता हे दोन्ही फेनॉमिनॉन एखाद्या टर्बिड सोल्युशन वर जेव्हा आपण रेडिएशन टाकतो तेव्हा हे बघायला मिळतात. एक तर स्कॅटरिंग आणि ट्रान्समिशन. ट्रान्समिशन होत असताना लाईटची इंटेन्सिटी कमी होणार आहे कारण काही लाईट हा स्कॅटर्ड होणार आहे. त्यामुळे हा जो कमी होणारा जो इंटेन्सिटीचा स्टडी आपण टर्बिडिमेट्रीमध्ये करतो आणि मेजरमेंट ऑफ स्कॅटरिंग रेडिएशन आहे हे आपण नेफिलोमेट्रीमध्ये आपण करतो. आता नेक्स्ट आपण चॉईस बिटवीन टर्बिडिमेट्री आणि नेफिलोमेट्री शिकणार आहोत. आज दोन्ही केसमध्ये आपण टर्बिड सोल्युशनचा स्टडी करतो, सस्पेंडेड पार्टिकलचा स्टडी करतो, सस्पेन्शनचा स्टडी करतो. आता चॉईस कसं सिलेक्ट करायचं की एखादं सॅम्पल तुमच्याकडे आलंय, टर्बिड आहे, तिथे टर्बिडिमेट्री वापरायची की नेफिलोमेट्री वापरायची, हा स्टडी कसा करायचा? तर त्यासाठी कसा चॉईस करायचा? तर त्यासाठी द चॉईस बिटवीन टू मेजरमेंट्स डिपेंड अपॉन द फ्रॅक्शन ऑफ लाईट स्कॅटर्ड बाय द सस्पेन्शन. आता आपलं जे सोल्युशन आहे ते किती रेडिएशन स्कॅटर करते त्याच्यावर आपण चॉईस ठरवतो. आपल्या टर्बिडिमेट्री हवे की नेफिलोमेट्री हवे, हा जो चॉईस आहे हा चॉईस आपण कशावर ठरवतो? तर आपले जे स्कॅटर्ड होणारा लाईट आहे तो किती आहे, किती फ्रॅक्शन लाईट स्कॅटर्ड होतोय त्याच्यावर आपण ठरवतो. वेन द स्कॅटरिंग इज लेस ड्यू टू स्मॉल कॉन्सन्ट्रेशन ऑफ डिस्पर्स फेज, नेफिलोमेट्री इज प्रेफर्ड. जेव्हा स्कॅटरिंग एकदम कमी असतं, स्मॉल कॉन्सन्ट्रेशन ऑफ डिस्पर्स फेजच्या एकदम स्मॉल कॉन्सन्ट्रेशनमुळे स्कॅटरिंग कमी असतं, तेव्हा आपण नेफिलोमेट्री प्रेफर करतो आणि हा जो कमी स्मॉल अमाऊंट ऑफ लाईट स्कॅटर्ड होतोय त्याचा आपण तिथे स्टडी करतो. वेन द स्कॅटरिंग इज इंटेन्स ड्यू टू हाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ सस्पेंडेड पार्टिकल, देन टर्बिडिमेट्री इज प्रेफर. आणि जेव्हा स्कॅटरिंग जास्त असतं, कारण सस्पेंडेड पार्टिकल जेव्हा सोल्युशन मध्ये जास्त असतात, त्यांचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असतं, तेव्हा आपण टर्बिडिमेट्रीचा आपण वापर करतो. म्हणजे आपण ठरवू शकतो, आपल्याला एखादं सॅम्पल आलं की नेफिलोमेट्री की टर्बिडिमेट्री, मग त्यासाठी आपण ते किती टर्बिड आहे, सस्पेंडेड पार्टिकल किती आहेत, स्कॅटरिंग किती होत आहे, ह्या गोष्टी लक्षात घेतो. जर स्कॅटरिंग कमी होत असेल, कमी फ्रॅक्शन लाईट स्कॅटर्ड होत असेल, तर आपण नेफिलोमेट्रीचा विचार करतो आणि हा कमी स्कॅटर होणारा लाईट त्याचा स्टडी आपण तिथे करतो. आणि जर स्कॅटरिंग जास्त असेल, इंटेन्स असेल, कारण आपल्या सोल्युशनमध्ये सस्पेंडेड पार्टिकल जास्त असतील, त्यामुळे जर स्कॅटरिंग जास्त असेल तर तिथे आपण टर्बिडिमेट्रीचा विचार करतो. आणि हे जे जास्त प्रमाणात डिक्रीज होणार आहे इंटेन्सिटी ऑफ लाईट ट्रान्समिटेड, तो स्टडी करणं आपल्याला तिथे सोपं जातं. आता आपण ह्या ज्या दोन्ही मेथड आहेत त्यांचं प्रिन्सिपल बघू, टर्बिडिमेट्री आणि नेफिलोमेट्रीचं. आता दोघांचंही प्रिन्सिपल बघताना इथे एक महत्वाचा पार्ट आहे. दोन्ही याच्यामधला जो कॉमन पॉइंट आहे तो म्हणजे स्कॅटरिंग ऑफ लाईट. दोन्ही ठिकाणी लाईट स्कॅटरिंग होत आहे. आता स्कॅटरिंग आणि रिफ्लेक्शन ह्याच्यामधला ते आपण फरक जाणून घेऊया. एखादा लाईट एखाद्या सरफेसवरून रिफ्लेक्ट का होतो आणि तो स्कॅटर्ड का होतो ते आपण आधी डिस्कस करू. जेव्हा एखादा लाईट आपण एखाद्या सोल्युशन मध्ये टाकतो आणि ज्यामध्ये सस्पेंडेड पार्टिकल आहेत अशा सोल्युशन मधनं पास करतो, जर लाईटची वेव्हलेंथ आहे ही त्या सस्पेंडेड पार्टिकल पेक्षा कमी असेल, पार्टिकलच्या साईज पेक्षा कमी असेल, किंवा सस्पेंडेड पार्टिकल जे आहेत सोल्युशन मधले हे लार्ज असतील त्या वेव्हलेंथ पेक्षा रेडिएशनच्या, तर रिफ्लेक्शन बघायला मिळतं. जर पार्टिकलची साईज सस्पेंडेड पार्टिकलची साईज आपल्या सोल्युशन मधल्या ही लार्ज असेल,
जर आपण वेवलेंथ रेडिएशनची आपण इन्सिडेंट करणार आहोत, त्या रेडिएशनच्या वेवलेंथशी कम्पेअर केली तर पार्टिकल साईज जर लार्ज असेल तर तिथे आपल्याला रिफ्लेक्शन बघायला मिळतं. पण जर पार्टिकल साईज ही वेवलेंथ एवढी असेल तर लाईटच्या इन्सिडेंट लाईटच्या, आपलं जे सस्पेंडेड पार्टिकल आहे त्याची साईज ही इन्सिडेंट रेडिएशनच्या वेवलेंथ एवढी असेल किंवा त्याच्याही पेक्षा कमी असेल तर तिथे स्कॅटरिंग होतं. तो फेनॉमिनॉन आहे, त्याला स्कॅटरिंग असं आपण म्हणतो. When a beam of light is fall upon the solution, reflection will take place. If the particles suspended in the solution are larger than wavelength of the incident light. On the other hand, if the size of the suspended particle is of the same order or smaller than that the wavelength of incident light, scattering will domain. म्हणजे इथे आपल्याला कळलं स्कॅटरिंग कधी होतं आणि रिफ्लेक्शन कधी होतं ते. आता नेफेलोमेट्री बद्दल बोलायचं झालं तर इन नेफेलोमेट्री स्कॅटरिंग पॅटर्न ऑफ सेकंडरी रेज इन अ स्पेस शुड बी सच दॅट इट हॅज मॅक्झिमम इंटेन्सिटी ॲट 90 डिग्री टू द इन्सिडंट बीम. जर आपण नेफेलोमेट्रीचा विचार केला तर स्कॅटरिंग पॅटर्न आहे सेकंडरी रेजचा, म्हणजे एक रे प्रायमरी रे आहे जो आपण इन्सिडेंट करतोय त्या पार्टिकलवर आणि तो स्कॅटर होतोय. स्कॅटर झाल्यावर सेकंडरी रे तयार होतोय. मग हा जो सेकंडरी रे आहे त्याचा पॅटर्न असा असतो की त्याची इंटेन्सिटी इन्सिडेंट बीमच्या 90 डिग्रीला जास्त बघायला मिळते. 90 डिग्री इन्सिडेंट बीम आहे त्याच्या 90 डिग्रीला आपलं जो स्कॅटरिंग आहे हे जास्त बघायला मिळतं, इंटेन्स बघायला मिळतं. आता जर पार्टिकल साईज एकदमच जास्त असेल suspended particles, if the particle size is larger, the measurement has to be made at an angle smaller than 90 degree. The scattering efficiency fall if the particle size is too small or too large. जर पार्टिकल साईज एकदमच लहान असेल किंवा एकदमच जास्त असेल तर स्कॅटरिंग एफिशियन्सीवर इफेक्ट पडतो. जर पार्टिकल साईज एकदमच जास्त असेल तर स्कॅटरिंग होणार नाही, रिफ्लेक्शन होणार आहे जसं आपण आधी बघितलं. त्यामुळे 90 डिग्री पेक्षा कमी अँगल मध्ये आपल्याला ते स्कॅटरिंग मेजर करावं लागतं. आणि जर एकदम स्मॉल असेल तर 90 डिग्री पेक्षा जास्त अँगलला आपल्याला स्कॅटरिंग मोजावं लागतं. पण त्यामुळे स्कॅटरिंगची जी एफिशियन्सी आहे ही तिथे कमी होते. फॉर मेजरमेंट इन UV विजिबल रिजन द ऑप्टिमम साईज शुड बी 0.1 to 1 नॅनोमीटर. जर UV विजिबल रिजन मध्ये आपल्याला नेफेलोमेट्रीचा स्टडी करायचा असेल तर आपले जे पार्टिकल आहेत सॅम्पलमध्ये त्यांची साईज 0.1 to 1 नॅनोमीटर ह्या रेंजमध्ये असणं गरजेचं आहे. In case of turbidimetry, particle larger than wavelength of incident light do not pose complication because measurement depend on the total radiation removed from the primary beam irrespective of the mechanism by which it is removed or the angle through which it undergo deviation. The only problem is that the absorbance does not vary linearly with concentration and this leads टू इनॅक्युरेट मेजरमेंट. आता टर्बिडिमेट्रीचा विचार केला तर इथे पार्टिकल साईज कमी असू दे जास्त असू दे काही इफेक्ट नाही, आपल्याला फक्त ट्रान्समिटेड लाईटची इंटेन्सिटी आपल्याला इथे बघायची. त्यामुळे पार्टिकल साईज कशी असली तरी टर्बिडिमेट्रीला काही इफेक्ट होत नाही. फक्त एक प्रॉब्लेम येतो तर ह्या टर्बिडिमेट्रीमध्ये ऍब्झॉर्बन्स हे लिनियर बघायला मिळत नाही विथ कॉन्सन्ट्रेशन. हिअर डेव्हिएशन इन बियर्स लॉ प्रेझेंट. इथे बियर्स लॉ मध्ये डेव्हिएशन बघायला मिळतं. आपल्याला माहिती आहे बियर्स लॉ कॉन्सन्ट्रेशन रिलेटेड आहे आणि त्यामध्ये डेव्हिएशन बघायला मिळतं, त्यामुळे रिझल्ट आपले चुकतात. मोस्ट अनालिटिकल टर्बिडिमेट्रिक and nephelometric procedures are empirical. The intensity of light scattered at any particular angle is a function of concentration of scattering particle, their size, their shape, wavelength of the incident light, and different refractive index of particle in the medium. The relationship among these variable is complex. A theoretical treatment is possible but rarely applied to analytical problem because of its complex nature. आता ही जी टर्बिडिमेट्रिक किंवा नेफिलोमेट्रिक प्रोसिजर आहेत ह्या थोडा कॉम्प्लिकेटेड आहेत, कारण जे स्कॅटरिंग आहे लाईटचं
हे वेगवेगळ्या फॅक्टर्सवर डिपेंडेंट असतं. स्कॅटरिंग ऑफ पार्टिकल्स, देअर साईज, देअर शेप्स, वेवलेंथ ऑफ इन्सिडेंट लाईट, डिफरन्स इन रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इन द मीडियम, या सगळ्या गोष्टी ह्या स्कॅटरिंगवर इफेक्ट करतात. त्यामुळे हे थोडं ही मेथड कॉम्प्लिकेटेड आहे. इथे थेरॉटिकल ट्रीटमेंट पॉसिबल आहे, पण कॉम्प्लेक्स नेचरमुळे ह्या मेथड जरा कमी वापरल्या जातात. अनालिसिससाठी अनालिटिकल केमिस्ट्रीमध्ये ह्या मेथड्स कमी वापरल्या जातात. आता ही झाली इंट्रोडक्शन टर्बिडिमेट्री आणि नेफिलोमेट्रीची. आपण इंट्रोडक्शन बघितली, चॉईस कसं करायचं टर्बिडिमेट्री आणि नेफिलोमेट्रीमध्ये ते आपण बघितलं आणि आपण प्रिन्सिपल डिस्कस केलं. आता नेक्स्ट लेक्चरला आपण फॅक्टर्स अफेक्टिंग स्कॅटरिंग ऑफ रेडिएशन बघू आणि त्यानंतर इन्स्ट्रुमेंट ऑफ टर्बिडिमेट्री आणि नेफिलोमेट्री आणि त्यांची ऍप्लिकेशन, ऍडव्हान्टेजेस, डिसएडव्हान्टेजेस, त्यांचं कम्पॅरिझन आपण स्टडी करू. आता इथे आपण थांबूया. थँक्यू.